आज आपण बघा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधला प्रॉब्लेम नंबर 2 आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला काय म्हणते बघा, फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ बॉडी फिटनेस जिम्नॅशियम फॉर द इयर एंडिंग ऑन 31st March 2012 अँड फ्यू ॲडजस्टमेंट्स. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2012. तर या ठिकाणी बघा रिसीट अँड पेमेंट अकाउंट 31 मार्च 2012चा दिलेला आहे. तर बघा दुसऱ्या पेजवरती थोडासा प्रॉब्लेम इथं दिलेला आहे. बघा या बाजूला बघा पेमेंट साईड दिलेली आहे, या बाजूला रिसीट साईड असणार आहे. तर त्याच्याखाली ॲडजस्टमेंट दिले आहेत बघा. थोड्याशा ॲडजस्टमेंट आपण व्यवस्थित बघूया. नंबर 1 काय म्हणते बघा, डिप्रेसिएट फर्निचर अँड इक्विपमेंट बाय 10% पर ॲनम. तर या ठिकाणी बघा पेमेंट साईडला इक्विपमेंट आणि फर्निचरला स्टार करून घेतलेला आहे. बघा नंबर 2 अगोदर सुरुवातीला सर्व स्टार करून घ्यायचे. नंबर 2 प्रीपेड सॅलरी ॲज ऑन 31st March 2011 वॉज ₹200 अँड 31 मार्च 2012 वॉज ₹100. या ठिकाणी सॅलरीला बघा पेमेंट साईडला सॅलरी दिलेली आहे, त्याला 2 स्टार आपण करून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा पुढं नंबर 3 टेलिफोन बिल्स आर आउटस्टँडिंग ॲज ऑन 31/3/2012 म्हणलेला आहे 150. टेलिफोन बिल बघा या ठिकाणी टेलिफोन बिल आपल्याला या ठिकाणी आहे बघा. टेलिफोन बिल म्हणजे स्टार केलेला आहे ₹600 आहे. त्यानंतर बघा नंबर 4 50% ऑफ ॲडमिशन फीज अँड 40% ऑफ डोनेशन्स टू बी कॅपिटलाइज्ड. बघा आता नवीन ॲडजस्टमेंट आलेली आहे ही. तर या ठिकाणी बघा ॲडमिशन फी आणि डोनेशनला स्टार आपल्याला करून घ्यावा लागेल. तर बघा रिसीट साईडला बघा या ठिकाणी डोनेशनला 1 स्टार केलं आहे आणि ॲडमिशन फीजला 1 स्टार करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा पुढची ॲडजस्टमेंट काय म्हटलेली आहे. नंबर 5 सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग कंसामध्ये रिसिवेबल ॲज ऑन 31/3/2012 म्हणलं आहे ₹1000. तर या ठिकाणी बघा सबस्क्रिप्शन आपल्याला रिसीट साईडला दिलेला आहे. तर इथं बघा स्टार करून घेतला बघा 9500चं सबस्क्रिप्शन आहे, त्याला स्टार केलेला आहे. आणि पुढे काय म्हटलं बघा नंबर 6 लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे इथं पुढे काय म्हणतं बघा फीज पूर्णपणे कॅपिटलाइज केलेली आहे, त्यामुळे पोस्टिंग होणार नाही आहे. म्हणजे या ठिकाणी इथं पण याला स्टार करून घ्यायचं आहे. लाईफ मेंबरशिप फीजला रिसीट साईडला स्टार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण जो नियम पाळलेला आहे तोच नियम पाळायचा आहे. सुरुवातीला पेमेंट साईड सोडवायची आहे आपल्याला. तर बघा या ठिकाणी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इथं अकाउंट घेतलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, इन द बुक्स ऑफ बॉडी फिटनेस जिम्नॅशियम वरती नाव द्यायचं आहे प्रॉब्लेमला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2012. त्याला डेबिट आणि क्रेडिट 2 बाजू लिहायच्या. त्यानंतर एक्सपेंडिचर 2 अमाऊंटची कॉलम, इन्कम या बाजूला क्रेडिट साईडला आणि 2 अमाऊंटची कॉलम. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला पेमेंट बाजू आपल्याला सोडवायची आहे. पेमेंट बाजू रिसीट अँड पेमेंट अकाउंटमधली, तर ती आपल्याला कुठे लिहावी लागेल एक्सपेंडिचर साईडला. तर बघा सुरुवातीला काय म्हणले सॅलरीज 3000 म्हणलेला आहे, आलं लक्षात. तर सॅलरीज आपल्याला या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरीज म्हणायचं ₹3000, त्याला 2 स्टार आहेत. तर त्या ठिकाणी 3 ते 4 ओळी सोडायच्या. पुढं रेंट म्हटलेला आहे 1200चं दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी बघा टू रेंट आउटरला 1200. त्यानंतर पुढं काय म्हणते बघा फर्निचर इथं पोस्टिंग होणार आहे का नाही होणार, कारण आपण या ठिकाणी बॅलन्स शीट काढलेली नाही आहे. पुढे इक्विपमेंट होईल का, होणार नाही आहे, कारण का या ठिकाणी बॅलन्स शीट आपण काढलेली नाही आहे, कारण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या दोन्हीचं पोस्टिंग होतं. पुढचे प्रॉब्लेम आपण तयार करणार आहोत, शिकणार आहोत, त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट काढायला दिलेली आहे. तर त्यावेळी आपण ते पोस्टिंग कसं होतं काय होतं ते आपण बघूया. त्यानंतर बघा पुढं काय म्हणलं बाय लाईटिंग म्हणलेलं आहे. काय किती आहे ₹1200. तर या ठिकाणी बघा टू लाईटिंग म्हणलं आहे ₹1200. ठीक आहे. पुढं बघूया बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹800 म्हणलेलं आहे. तर इथं बघा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹800. त्यानंतर बघा बाय सन्ड्री एक्सपेन्सेस ₹400 आपल्याला दिलेले आहेत. तर इथं बघा आहे तसे लिहायचे आहेत टू सन्ड्री एक्सपेन्सेस ₹400. पुढं या ठिकाणी बघा त्या प्रॉब्लेमचा खालचा भाग दिला आहे. इथं या ठिकाणी बाय रिपेअर्स म्हणले ₹700. तर या ठिकाणी बघा टू रिपेअर्स ₹700 डेबिट साईडला घेतलेले आहेत. त्यानंतर बघा बाय पोस्टेज अँड टेलिग्राम म्हणलेला आहे ₹550. तर या ठिकाणी बघा टू पोस्टेज अँड टेलिग्राम ₹550. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय म्हटलं बघा बाय टेलिफोन बिल ₹600 म्हणलेलं आहे. क्रेडिट साईडला दिलेलं आहे ते घ्यायचं तसंच. आणि ते एक्सपेंडिचर साईडला टू टेलिफोन बिल म्हणायचं. इनर कॉलममध्ये ₹600 त्याला 1 ओळ सोडायचे, कारण त्याला आपण स्टार केलेला आहे. खाली काय म्हणते बघा बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड 5550, त्याचं पोस्टिंग होणार नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा पेमेंट साईड आपण पोस्टिंग केलेलं आहे. तर रिसीट साईडला बघा सुरुवातीला काय म्हणलं टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड म्हणलेला आहे 1800, त्याचं पोस्टिंग इथं होणार नाही आहे. सबस्क्रिप्शन आपल्याला घ्यावं लागेल इन्कम साईडला इनर कॉलममध्ये 9500. तर या ठिकाणी बघा सबस्क्रिप्शन म्हणलेलं आहे इन्कम साईडला सुरुवातीला बाय सबस्क्रिप्शन इनर कॉलममध्ये 9500, त्याला 1 ओळ सोडलेली आहे.
त्यानंतर बघा डिव्हिडंड म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी बघा त्याच्याच खाली बघा बाय डिव्हिडंड 800 रुपये आउटच्या कॉलममध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हटले बघा डोनेशन्स म्हटलेलं आहे आणि ॲडमिशन्स फीज, तर हे दोन्ही पण आपण इन्कम साईडला आपल्याला घ्यावे लागतील. डोनेशन किती दिलं आहे 2500. तर बघा या ठिकाणी इन्कम साईडला बाय डोनेशन म्हटलेलं आहे, इनर कॉलममध्ये 2500 एक ओळ सोडलेली आहे. त्यानंतर बघा ॲडमिशन फीज आपल्याला 200 दिलेली आहे रिसिट साईडला, तर ती आहे तशी या इन्कम साईडला घ्यायची आहे. बाय ॲडमिशन फीज 2200 एक ओळ सोडायचे. त्यानंतर बघा लाईफ मेंबरशिप फीज याचं पोस्टिंग होणार नाही आहे. का होणार नाही आहे, तर ते पूर्णपणे कॅपिटलाइज केलेलं आहे, त्यामुळे त्याचं पोस्टिंग इथं होणार नाही, लक्षात घ्या. पुढे काय म्हणतात टू मिसलेनियस रिसिट्स म्हटलेलं आहे 200 रुपये, तर हे इन्कम साईडला घ्यायचं आहे बाय मिसलेनियस रिसिट्स आउटर कॉलममध्ये 200 रुपये. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा रिसिट अँड पेमेंट अकाउंट पूर्णपणे सोडवून झालेला आहे. तर आता ॲडजस्टमेंट आपण सोडवूया. नंबर 1 काय म्हटलं बघा डिप्रिसिएट फर्निचर अँड इक्विपमेंट 10% पर ॲनम. आता मला सांगा या ठिकाणी आपण बॅलन्स शीट काढली नाही आहे, तर बॅलन्स शीटचा पहिला जो इफेक्ट असतो डिप्रिशिएशनचा बॅलन्स शीटमधला तो इथं होईल का, तर होणार नाही, लक्षात घ्या. पण सेकंड इफेक्ट आपल्याला इथं करावा लागेल. कुठं, तर या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला डिप्रिसिएशन म्हणून या फर्निचरचं आणि इक्विपमेंटचं डिप्रिशिएशन सेकंड इफेक्ट आपल्याला इथं घ्यावा लागेल. परंतु आता हे डिप्रिशिएशन काढत असताना दोन्ही ॲसेटवरती 10% आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा वर्किंग नोट मी तुम्हाला दाखवतोय. फर्निचर बघा खरेदी केलेलं आहे, हे फर्निचर बघा तुम्हाला इथं मी दाखवतोय. पेमेंट साईडला फर्निचर खरेदी केलेलं आहे बघा 2000चं 1 ऑक्टोबर 2011ला आणि आपलं वर्ष संपते कधी 31 मार्च 2012ला. मग 1 ऑक्टोबर 2011 ते 31 मार्च 2012 जर आपण कालावधी काढला तर 6 महिन्याचा येतो. म्हणजे या ठिकाणी फर्निचरचं फक्त 6 महिन्याचं 10% काढावं लागेल. तर बघा वर्किंग नोटमध्ये काय दिलं आहे, फर्निचर कंसामध्ये परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2011 बरोबर 2000 गुणिले 6/12 त्यानंतर गुणिले 10/100. म्हणजे या ठिकाणी जर आपण 10% 6 महिन्याचं काढलं, वर्षाचं 10% जर काढलं तर 2000 येते बरोबर 2000वरती. तर त्याच्यानी मग 6 महिन्याचं येणार 100 रुपये. तर या ठिकाणी बघा पोस्टिंग केले बघा फर्निचर 100 रुपये घेतले आणि इक्विपमेंट आपल्याला दिले बघा वर्षाचं 4000 आहे आणि त्याच्यावरती 4000वरती 10% वर्षाचं 12 महिन्याचं 400 रुपये येईल. तर ते आहे तसं इथे घ्यायचं आहे. इक्विपमेंट 400 रुपये, आउटरला 500 रुपये. ठीक आहे, तर पहिली ॲडजस्टमेंट या ठिकाणी संपलेली आहे. पुढे काय म्हटलं प्रीपेड सॅलरी 31 मार्च 2011 200 रुपये म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी हे जे 200 रुपये प्रीपेड आहे ती 200 रुपये कोणत्या तारखेची आहे, तर 31 मार्च 2011. तर आता मला सांगा आपलं वर्ष संपतंय 31 मार्च 2012ला आणि ही जी तारीख दिली आहे ती 31 मार्च 2011 आणि ती प्रीपेड म्हणलेलं आहे. म्हणजे 31 मार्च 2011 म्हटल्यानंतर हे मागच्या वर्षीची प्रीपेड आहे, बरोबर आहे. पण मागच्या वर्षीची प्रीपेड जरी असली तर ती या वर्षीच्या करंटची असणार आहे, कारण मागच्या वर्षी जर प्रीपेड असेल ती सॅलरी तर या वर्षीची ती असते, लक्षात घ्या. म्हणून या वर्षीची ती सॅलरी असल्यामुळे 200 रुपये आपल्याला काय करावे लागतील, सॅलरीमध्ये ॲड करावे लागतील. तर बघा या ठिकाणी ॲड म्हटले प्रीपेड ऑफ प्रिव्हियस इयर 10/11 200 रुपये ॲड केले, 3,200 आपण इनरमध्ये घ्यायचे. सेकंड इफेक्ट इथं होणार नाही कारण बॅलन्स शीट इथं आपण काढलेली नाही. पुढे काय म्हटलं बघा अँड 31 मार्च 2012 वॉज ₹100. आता ही कोणत्या तारखेपर्यंतची प्रीपेड आहे, तर 31 मार्च 2012 पर्यंतची प्रीपेड आहे. तर ही करंटमधली प्रीपेड आहे. मग करंटमधली प्रीपेड असेल तर ती पुढच्या वर्षीची आपण पेड केलेली असते. आलं लक्षात. तर या ठिकाणी बघा आपण ती लेस करावी लागेल आपल्याला. लेस प्रीपेड ऑफ करंट इयर म्हणायचं 11/12 म्हणायचं 100 रुपये मायनस करून आउटरला 300 घ्यावं लागतील. याचा सेकंड इफेक्ट होणार नाही, बॅलन्स शीटमध्ये होत असतो. त्यानंतर बघा ॲडजस्टमेंट नंबर 3 टेलिफोन बिल आउटस्टँडिंग सांगितलं आहे. तर या ठिकाणी बघा टेलिफोन बिल आउटस्टँडिंग 150 रुपये आहे, आउटरला ॲड करायला लागतील 750 रुपये. याचा सेकंड इफेक्ट इथं होणार नाही आहे कारण बॅलन्स शीट काढली नाही आहे. त्यानंतर बघा नंबर 4 50% ॲडमिशन फी आणि 40% डोनेशन कॅपिटलाइज करायला सांगितले. कॅपिटलाइज करायचं म्हणजे काय, तर त्यातून ते वजा करायचं आणि लायबिलिटी साईडला ते घ्यायचं असतं. तर बघा या ठिकाणी बघा डोनेशन लेस कॅपिटलाइज्ड 40% 2500च्या 40% 1000 आउटरला वजा करून 1500. ॲडमिशन फीस 2,200 दिल्या लेस कॅपिटलाइज्ड म्हणायचं 50% 2200च्या 50% 100 येईल. तर आउटरला 100 वजा करून आउटरला पण तेवढीच रक्कम 100 येईल. ठीक आहे, याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला घ्यावा लागतो. तर इथं सेकंड इफेक्ट होणार नाही आहे, पहिलाच इफेक्ट आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. त्यानंतर बघा सबस्क्रिप्शन म्हटले सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे म्हणजे प्लस करावं लागेल.
कोणत्या तारखेचं आउटस्टँडिंग आहे 31/3/2012 म्हणजे करंट इयरमधलं ते 1000 आउटस्टँडिंग आहे. तर या ठिकाणी बघा सबस्क्रिप्शन आपण इन्कम साईडला घेतलेलं आहे 9500 इनर कॉलममध्ये घेतले त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर म्हणायचं 1000 आउटरला 10500 याचा सेकंड इफेक्ट होणार नाही तो बॅलन्स शीटमध्ये घ्यावा लागतो आपल्याला. त्यानंतर बघा लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. आता लाईफ मेंबरशिप फीज आपण इथे घेत नाहीये पण तरीसुद्धा इथे घेतली तरीसुद्धा चालते. आता इन्कम साईडला काय म्हणायचं बाय लाईफ मेंबरशिप फीज म्हणायचं इनर कॉलममध्ये आपल्याला लाईफ मेंबरशिप फीज बघा 3000 रुपये दिलेली आहे बघा इथं 3000 रुपये दिलेले आहे. तर या ठिकाणी काय करायचं बाय लाईफ मेंबरशिप फीज इन्कम साईडला म्हणायचं इनर कॉलममध्ये 3000 आणि पुन्हा लेस फुल कॅपिटलाइज्ड म्हणायचं 50% 40% इथं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं मायनस फुल FULL फुल किंवा 100% कॅपिटलाइज्ड म्हणायचं आणि तेवढी आहे जी रक्कम तीच तिथे घ्यायची 3000 रुपये आउटरला नील म्हणायचं. इथं आपल्याला हे पोस्टिंग करावं लागेल लक्षात घ्या. आलं लक्षात. तर समजा आता या ठिकाणी बघा प्रॉब्लेम संपलेला आहे. तर या ठिकाणी जर हा आपण प्रॉब्लेम क्लोज केला तर या इन्कम साईडची टोटल इथे 14100 येईल. तीच टोटल या बाजूला घ्यायची 14100 आणि त्यातून एक्सपेंडिचर बाजू आउटर कॉलम जर वजा केला आपण तर या ठिकाणी आपल्याला सरप्लस म्हणून रक्कम मिळेल 4900ची. त्याला काय म्हणायचं टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर.